नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश लोखंडे. पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करतो. बरेचदा काय होते की आपले जे जनावर असते, जसे की गाय असू द्या, म्हैस असू द्या, तर ती भरपूर प्रमाणात चारा खात नाही, तर तिला भूक कमी लागते. तर अशा वेळेस आपण काय करतो, बरेचसे पशुपालक काय करतात की मेडिकल स्टोअर्समध्ये जातात आणि कोणते तरी लिव्हर टॉनिक, कोणते तरी मिनरल मिक्सचर, कोणते तरी कॅल्शियम, म्हणजे आपल्या जनावराचे दूध वाढावे, जनावराचे वजन वाढावे, जनावराने चारा भरपूर प्रमाणात खावा. म्हणजे जर चारा भरपूर प्रमाणात खाल्ला तर आपोआप दूध वाढेल, जनावराचे वजन वाढेल, जनावरावर चांगली शायनिंग येईल. तर या हिशोबाने बरेचसे पशुपालक स्वतः मेडिकल स्टोअर्समधून मिनरल मिक्सचर, कॅल्शियम, लिव्हर टॉनिक वगैरे आणून पशूंना देतात. तरी पण ते देऊन सुद्धा काही फरक पडत नाही. तर यामागे काय कारण असू शकते? आपली चूक कुठे झालेली असते? ना आपण लिव्हर टॉनिक, मिनरल मिक्सचर किंवा कॅल्शियम दिल्यानंतर ना आपल्या जनावराचे वजन वाढत, ना पाहिजे त्या प्रमाणात तिची भूक वाढत, ना पाहिजे त्या प्रमाणात त्या जनावरावर शायनिंग येत, चमक येते. तर हे काहीही होत नाही. तर यामागे काय कारण असू शकते? तर यावर आज आपण बोलणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेलवाल्या आयकॉनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळत राहील. तर जेव्हा आपली गाय किंवा म्हैस पाहिजे त्या प्रमाणात चारा खात नाही, तिला भूक व्यवस्थित लागत नाही, ती चारा भरपूर प्रमाणात खात नाही, तर जर चारा जनावराने भरपूर प्रमाणात खाल्ला नाही तर साहजिकच जनावराचे जे वजन आहे ते घटायला सुरुवात होईल. आणि जनावराचे वजन घटायला सुरुवात झाली म्हणजे जनावराच्या दुधाचे प्रमाण कमी होईल, जनावराच्या अंगावरची जी चमक असते ती कमी होईल. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपण काय करतो, जर आपला जनावर चारा कमी खात असेल किंवा दूध कमी द्यायला लागले असेल किंवा जनावर खराब होत असेल तर अशा वेळेस आपण लिव्हर टॉनिक, मिनरल मिक्सचर, कॅल्शियम याचा वापर करतो. आणि बरेचसे पशुपालक स्वतः मेडिकल स्टोअरमधून एखादे लिव्हर टॉनिक, एखादे मिनरल मिक्सचर किंवा कोणत्याही कंपनीचे कॅल्शियम वगैरे घेऊन येतात आणि ते आपल्या जनावरांना द्यायला सुरुवात करतात. पण हे सगळं करून सुद्धा जनावरावर काहीही फरक पडत नाही. कॅल्शियम देऊन जनावराचे दूध वाढत नाही किंवा आपण जे मल्टीव्हिटॅमिन, मल्टीमिनरलचे मिक्सचर मिळते ते चालू करतो, मिनरल मिक्सचरचे पावडर आपल्याला मार्केटमध्ये मिळते ते चालू करतो, तरी जनावराचे वजन वाढत नाही, भूक वाढत नाही. आपण जनावराला लिव्हर टॉनिक देतो तरी सुद्धा जनावराची भूक वाढत नाही. तर असे का होते? यामागे नेमके कारण काय असते? तर यामागे मुख्य दोन कारणे असतात. एक तर सगळ्यात पहिले आपण जे औषध घेतो ते मिनरल मिक्सचर असू द्या किंवा कॅल्शियम असू द्या किंवा लिव्हर टॉनिक असू द्या, तर ते आपण कोणत्याही कंपनीचे न घेता आपल्या जे जवळचे नजदीकचे जे डॉक्टर असतात त्यांच्या सल्ल्यानुसार चांगल्या ब्रँडेड कंपनीचेच आपण औषध वापरायला पाहिजे. मग ते लिव्हर टॉनिक असू द्या, मिनरल मिक्सचर असू द्या, कॅल्शियम असू द्या, तर ते आपण सगळ्यात अगोदर ब्रँडेड कंपनीचे वापरावे, म्हणजे त्याचा आपल्याला योग्य तो फायदा होईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती असते डिवर्मिंग, म्हणजे जनावराचे जे आंतरपरजीवी आणि बाह्यपरजीवी असतात त्यांच्या शरीरामध्ये, तर त्यांचा नायनाट करणे खूप महत्त्वाचे असते. जसे की आपल्याला माहीत आहे की आंतरपरजीवी म्हणजे ज्याला आपण इंटरनल पॅरासाइट म्हणतो, तर ते 3 प्रकारचे असतात, जसे की निमॅटोड, ट्रिमॅटोड आणि सिस्टोड. तर या तिन्ही प्रकारचे आंतरपरजीवी आपल्याला अगोदर त्या जनावराच्या शरीरातले मारावे लागतील, तेव्हाच आपण जे काही कॅल्शियम, मिनरल मिक्सचर, लिव्हर टॉनिक त्या जनावराला देतो त्याला उपयोग होईल. तर यासाठी आपण जनावराची डिवर्मिंग म्हणजे जंताचे औषध देणे खूप महत्त्वाचे असते. आणि त्यासाठी आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जे ब्रॉड स्पेक्ट्रम अँथेलमिंटिक आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध असतात, जसे की अल्बेंडाझोल आहे, फेनबेंडाझोल आहे,
तर त्याचा आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याचा डोस, त्याचे टायमिंग आणि कधी द्यायचे हे सगळे आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करून घ्यावे। तर कधीही जंताचे औषध जनावराला सकाळी उपाशापोटी आपण द्यायला पाहिजे आणि त्यानंतर 2 ते 3 तास आपण जनावराला काहीही खायला देऊ नये, म्हणजे त्याचा आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो। तर हे ब्रॉड स्पेक्ट्रम अँथेल्मिंटिक देऊन त्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर आपल्याला जे काही लिव्हर टॉनिक द्यायचे आहे, मिनरल मिक्सचर द्यायचे आहे, कॅल्शियम द्यायचे आहे, तर ते देण्यास आपण सुरुवात करावी, म्हणजे तेव्हा कुठे आपल्याला त्याचा योग्य उपयोग मिळेल, म्हणजे त्याचा योग्य फायदा होईल। आणि जनावराचे जे काही प्रॉब्लेम्स आहे, जसे की भूक न लागणे, तर त्याला आपण लिव्हर टॉनिक देतो, तर त्या लिव्हर टॉनिकचा फायदा होईल। दूध कमी येत असेल, आपण त्याला कॅल्शियम देतो, तर त्या कॅल्शियमचा फायदा होईल। मिनरल मिक्सचर त्याला आपण देतो, तर त्या मिनरल मिक्सचरचा फायदा होईल। अन्यथा काय होईल की जे आपण लिव्हर टॉनिक किंवा जे मिनरल मिक्सचर आपण जनावराला देतो, तर ते मिनरल्स सगळे ते आंतरपरजीवी जे असतात ते शोषून घेईल आणि त्याचा जनावराला काहीही उपयोग होणार नाही, म्हणजे जनावराचे वजन वाढणार नाही, जनावराची भूक वाढणार नाही। जनावराची भूक आणि जनावराचे वजन जर वाढले नाही तर आपल्याला त्यापासून जास्त प्रमाणात दूध उत्पादन सुद्धा घेता येणार नाही। तर ह्या 2 गोष्टी आपण जर लक्षात ठेवल्या, एक तर ब्रँडेड कंपनीचे औषध वापरणे आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, आणि दर 3 महिन्याला आपल्या जनावराची ब्रॉड स्पेक्ट्रम अँथेल्मिंटिकने डिवर्मिंग करून घेणे। तर ह्या 2 गोष्टी जर आपण व्यवस्थित केल्या तर आपल्या जनावराची भूक सुद्धा वाढेल, जनावराची भूक वाढली म्हणजे जनावराचे वजन सुद्धा वाढेल आणि जनावराचे दूध सुद्धा वाढेल। तर अशा प्रकारे जर आपण फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवल्या, एक तर आपण लिव्हर टॉनिक, कॅल्शियम, मिनरल मिक्सचर जे जनावरांना देतो ते जर चांगल्या ब्रँडेड कंपनीचे आपण वापरले, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जनावराची आपण दर 3 महिन्याला डिवर्मिंग करत राहिलो किंवा औषधी देण्याच्या अगोदर आपण जनावराची योग्य प्रकारे डिवर्मिंग केली, तर आपला पैसा वाया जाणार नाही आणि जे आपण त्या जनावराला लिव्हर टॉनिक, मिनरल मिक्सचर, कॅल्शियम वगैरे देतो त्याचा खरा उपयोग त्या जनावराला होईल। धन्यवाद।